आम्ही फक्त काय किंवा गावची सुधारणा, रस्ते, पाणी, या बाकी काय असतं अपेक्षा काय आहेत, जनतेची अपेक्षा काही निश्चित राहणार आहे ना, वेळेवर सगळं काही. आता एक या 5 वर्षाच्या मागील काळ जर बघितला तर रोहितदादांनी चांगलं केलं असं माझं तरी निदान हे आहे. दवाखाना एकदम मस्त. नंतर हे बांधकामं, नगर परिषद बांधकाम, हे रस्ते तिकडले, आज तिथं उकांडा होता, तिथं आज त्याचं हे झालेलं आहे. आणि स्टँडचं बांधकाम आता ते का बंद का चालू हे आम्ही सांगणार नाही की कशामुळे होतं हे, ते आणि आम्हाला सांगायची गरज नाही. केलेली आहे रस्त्यासाठी घरोघरी. आतापर्यंत ते कुणी आमच्या घरी आले नव्हते. पहिले जे होते ते आमच्या घरी रोहितदादा पहिल्यापासून आता जसे निवडून आल्यापासून आमच्या घरी येत आहेत आणि सगळे कामं केले रस्त्यासाठी. आम्हाला घरासमोर इतकी घाण नाली होती, कचरा होता, कुणी बघत नव्हतं. पण रोहितदादा आमच्या घरी आले आणि आमची समस्या जाणून घेतली आणि रोहितदादांनी आम्हाला समजून घेतल्यामध्ये आमच्या आता घरी नाल्यांची सोय झाली, पाण्याची सोय झाली. पाणी प्यायला 8-8, 10-10, 15 दिवसाला येतं, आता 6 दिवसाला 5 दिवसाला पाणी येते. रोहितदादांनी खूप सारे आमच्यासाठी कामे केलेली आहेत. और दादा ने बचत गट चालू करने के बाद आई साहब के ज़रिए से हम लोगों को लेडीज़ को घर बैठे काम दिया है और हमारे गली में साफ सफाई और कचरे की गाड़ी रोज़ाना आती है. हां, जामखेड आणि कर्जतचा विकास याच्याबद्दल मला बोलायचं आहे. जामखेड आणि कर्जत याची कोणाला ओळख नव्हती, पण रोहितदादांनी अशी कामं केली की जणू काय वाटतं जामखेड कर्जत हे सख्खे भाऊ आहेत, जणू काही भाऊच आहेत. एवढा विकास दादांनी करून दाखवला आणि त्याच्यामुळे आम्हाला दादांवर विश्वास आहे. दादा चांगलं काम करतात, वयोवृद्ध माणसांना भेटतात, शाळेतल्या मुलांना भेटतात, घरोघरी जाऊन भेट घेतात. सगळ्यांची कामं दादांनी आजपर्यंत करत आणलेली आहेत. नदीचं खोलीकरण केलं, चित्रीकरण केलं, परत शाळेची जी पडझड होती ते चांगली कामं केली, परत घरोघरी फिरता दवाखाना केला आणि हॉस्पिटलचं काम, आता सरकारी हॉस्पिटलचं काम ते चालू केलं आहे आणि आम्हाला चांगली सेवा भेटेल. पण दादांनी वाडी रस्ते हे ते वाडी वस्तीवर रस्ते केले, सगळं काही केलं दादांनी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोरोनामध्ये जे काम केलं दादांनी त्याचा आम्हाला आदर आहे. कारण घरोघरी आम्हाला त्यांनी राशन पुरवलं, किराणा पुरवला, फळं पुरवली आणि पाण्याचे टँकर चालू करून आम्हाला पाणी दिलं. रोहितदादांनी आजपर्यंत जे काम म्हणजे राहिले होते ना ते पूर्ण सगळे केले. आणि महिला सुरक्षा, मुलींसाठी सुविधा, शाळेसाठी पण त्यांनी बहुत म्हणजे बरंच काही साहित्य हे दिलेलं आणण्याचा प्रयत्न केला. ज्या महिला घरात आजपर्यंत बसून होत्या तर त्या आज बाहेर निघायला लागल्या. त्यांनी बचत गटासाठी म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे असं नाही का सहकार्य केलं आणि त्यांना बाहेर निघण्याची संधी दिली. आज त्या भीमथडीला, बारामतीला स्टॉल म्हणजे त्यांना नाही का उपलब्ध करून दिले. त्यांनी मुलांसाठी सायकली वाटल्या आहेत, परत शाळेमध्ये मुलींसाठी टॉयलेट बांधलेत, आणखी रस्त्याची सुधारणा केली. परत ते नदीकाठचा जेवढा पण भाग होता तो एकदम सुशोभित केला आहे. तिथं पक्का रस्ता केला आहे, नाहीतर दिवसा जायला तिथं भीती वाटत होती.